सध्या आपण पाहतोय की एक अतिशय मोठी बातमी, कांदा दरवाढ हवी आहे, इंधन दरवाढ नकोय अशा घोषणांनी सध्या संपूर्ण परिसर दणाणून गेलेला आहे। राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार विरोधात रस्त्यावरती उतरलेली आहे। तिन्ही पक्ष सध्या सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी करतायत। कांदा दरवाढ हवी आहे, इंधन दरवाढ नको अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा शेतकरी करतायत। मवियाचे नेते हर्षवर्धन सपकाळ, त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि रोहित पवार या आंदोलनामध्ये सहभागी झाले। शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठी, त्यांच्या हक्काचा कष्टाच्या घामाचा पैसा हा त्यांना मिळावा, त्यांनी पिकवलेल्या कांद्याचा मोबदला त्यांना योग्य दरामध्ये मिळावा, या मागणीसाठी सध्या मविया सरकार विरोधात रस्त्यावरती उतरलेली आहे। राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन करतेय। चांदवड असेल, त्यानंतर नागपूर असेल, पुणे असेल, या ठिकाणी आंदोलन सुरू झालेली आहे। राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार विरोधात आता रस्त्यावरती उतरलेली आहे। रोहित पवारांनी सुद्धा काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सरकारने तात्काळ शेतकऱ्यांसाठीचा कांद्याचा जो हमीभाव ठरवून दिलेला आहे तो त्याच्यामध्ये वाढ करावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा पैसा, कष्टाचा पैसा त्यांना मिळावा अशा आशयाचं विधान त्यांनी केलेलं आहे। कांद्याला दर मिळत नसल्याने मविया आता आक्रमक झालेली आहे। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मविया रस्त्यावरती उतरल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या मविया शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सध्या रस्त्यावरती उतरलेली आहे। मवियाचे अनेक नेते रस्त्यावरती उतरलेले आहेत। रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ हे आपण पाहतोय की सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत। एका बाजूला शेतात राबराब राबायचं, रात्रंदिवस घाम गाळून कांदा पिकवायचा, पण बाजारामध्ये पोहोचल्यावरती त्याच कांद्याला कवडीमोल भाव मिळतो। कधी निर्यातीवर बंदी येते, तर कधी हमीभावाचा गोंधळ, कधी व्यापाऱ्यांचं गणित, तर कधी सरकारच्या निर्णयांचा फटका, आणि याच सगळ्यात भरडला जातो तो म्हणजे फक्त आणि फक्त कांदा उत्पादक शेतकरी। दरम्यान काही वेळापूर्वी शेतकरी नेते अजित नवलेंनी जय महाराष्ट्रशी काय प्रतिक्रिया दिली होती बोलताना, ती आधी आपण ऐकूयात आणि पुन्हा या आंदोलनावरती येऊया। मुळात अशा प्रकारे सरकार एका विशिष्ट जिल्ह्यासाठी अशा प्रकारचा वेगळा दर जाहीर करूच शकत नाही। ज्यांना बाजार समितीत कारभार कसा चालतो हे माहित आहे, त्यांना हे माहित आहे की नाशिकमध्ये सोलापूरचा शेतकरी सुद्धा जाऊन आपला कांदा टाकू शकतो। मग त्यांनी 7-12 बरोबर घेऊन जायचा का? बरं, सोलापूरचा शेतकरी हा आपला नाही आणि केवळ नाशिकचा शेतकरीच संकट आहे आणि तो आपला आहे, असा भेदभाव एखादं सरकार कसं काय करू शकतं? त्यामुळे मुळातच प्रॅक्टिकली सुद्धा, अंमलबजावणीच्या पातळीवर सुद्धा हा निर्णय चुकीचा आहे आणि एकंदरीत न्यायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा चुकीचा आहे। सगळ्या महाराष्ट्राला एकच नियम हा महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारने केला पाहिजे आणि म्हणून ते नाशिकचा जो शब्द टाकलेला आहे तो त्यांनी हटवला पाहिजे। त्याचबरोबर शेतकरी 3000 रुपयाची मागणी करतायत, त्या पार्श्वभूमीवर 300-350 रुपये हे वाढून दिले, याचं स्वागत आहे। काही का होईना पॉझिटिव्ह दृष्टिकोन सरकार ठेवत असेल तर त्याला नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करू, मात्र तो पुरेसा नाहीये। आज उत्पादन खर्च जो वाढलेला आहे त्या पार्श्वभूमीवर भरीव वाढ त्याच्यामध्ये सुद्धा करायला पाहिजे आणि म्हणून सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, संपूर्ण महाराष्ट्राला तो नियम लागू करावा, दर लागू करावा आणि त्याच्यामध्ये वाढ सुद्धा करावी, जेणेकरून असंतोष जो लोकांचा आहे तो आपल्याला कमी करता येईल आणि शेतकऱ्यांना दिलासा देता येईल। त्यामुळे डिझेल पण सुटत नाहीये आज, अशी परिस्थिती आहे। कारण शेतकरी 300 पिशव्या कांदा आहे, पण हा भावात त्यांना परवडत नाहीये। कांद्याला 2000 रुपये दर दिला पाहिजे आणि भावामध्ये काहीच सरकार त्याच्यामध्ये वाढ करत नाहीये। त्यामुळे सगळे संतप्त शेतकरी आता सध्या रस्त्यावरती उतरले।